रामकृष्ण हरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी या भागासाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील भांडवली या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते सुभाष सूर्यवंशी आहेत. त्यांना सर्वजण अण्णा म्हणतात. खरं तर अण्णांच्याकडे बघितल्यानंतर सर्वांनाच एक प्रश्न पडतो की अण्णांनी पंढरीची तुळशीची माळ आहे ती केव्हा घातली, का घातली आणि कसा त्यांच्या जीवनात बदल होत गेला, अशा विविध प्रश्नांची माहिती आज आपण अण्णांशी गप्पा मारताना घेणार आहोत. रामकृष्ण हरी अण्णा. रामकृष्ण हरी. अण्णा, तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न आहे की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण, माझं नाव सुभाष नांदेव सूर्यवंशी. हा. आणि माझं शिक्षण एक नॉन मॅट्रिक झालं 1972. बर. शिक्षण झाल्यानंतर पुढे शेती व्यवसाय कसा ते प्रवास सुरू झाला? शिक्षण झाल्यानंतर मी दुष्काळ पडला 72ला. हा. त्याच्यानंतर मुंबईला गेलो. बर. मुंबईला काय केलं? मुंबईला 30 वर्ष मी मिलमध्ये कपड्याच्या मिलमध्ये काम केलं. बर. आणि सर्वसाधारण 1985च्या दरम्यान तोपर्यंत माझे आई वडील पहिले परंपरेनं वारी करतच होते. कुठली वारी आपली करत? मायवारी, माहीवारी, पंढरपूरची वारी. पंढरपूरला आई वडील करत होते आणि वडील आजोबा बी करत होते. मी बघितलं. म्हणजे आजोबा करत होते, आई वडील करत होते. हा. परत त्यांच्या नंतर 85च्या नंतर ती जबाबदारी मी घेतली. म्हणजे पण तुम्ही तुळशीची माळ केव्हा घातली? काय 85लाच घातली. 1985 ला. म्हणजे सगळ्यांची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आणि आई वडिलाची माळ गळ्यात होतीच पहिले. होतीच. त्यांच्यानंतर मग मी घातली. तुम्ही घातली? मी माझ्यानंतर मंडळीने घातली. म्हणजे घरात असं बाहेरचं काही नाही. म्हणजे तुम्ही घातले संस्कार असल्यामुळे पहिल्यापासून सगळे, म्हणजे परंपरेनुसार ते तुमच्याकडे आलं. तुमच्यानंतर मंडळीने घातले. मुलांना वगैरे काय? मुलगाने बी घातली. मुलांनी म्हणजे अख्खं कुटुंब वारकरी संप्रदाय. एक सांगा, आता तुम्ही मुंबईवरून आला. मुंबईवरून आल्यानंतर मग इकडे गावाकडे शेती करायला लागला का? काय करायचं? मुंबईवरून आल्यानंतर 2000ला मी मुंबईवरून आलो इथं. 2000च्या नंतर एक वारी आपली माहीवारी चालूच होती. बर. हा. मलवडी ते पंढरपूर कशी माहीवारी करत होता? मी देवळी आळंदी 4 वर्ष वारी केली. देव आळंदी. हा. म्हणजे आळंदीचे पंढरपूर हा. चालत 4 वर्ष बाहेर केली. बर. काय? आणि वारी करण्याचा उद्देश म्हणजे एक माळ घातली, एक वाईट संगतीचा परिणाम, वाईट विचार, आणखीन घरात सुसंस्कृतपणा, ह्या जी गोष्टी काय आहेत ते घरात वाईट विचाराचं काय नव्हतंच वादळ. म्हणजे एकत्र कुटुंब असल्यामुळं आणि त्याच्यात अजून भर पडली. मी माळ घातल्यामुळं विचारच बाहेर ना. संगत दारुडीची नाही, चांगल्या माणसाची नाही. ऍटलिस्ट हे सप्त्यातनी ह्याच्यातनी काम करायचं. भजन कीर्तन ऐकणं, बसणं उठणं चांगल्या माणसात असल्यामुळं वळण चांगलं लागलं. वळण चांगलं झालं. म्हणजे वाईट संगतीचा परिणाम नाही काय झाला नाही. त्याच्यामुळे सुधारणा आपली होत गेली थोडी थोडी. कुटुंबामध्ये काय बदल जाणवला तुम्हाला? आणि पहिलं म्हणजे साधंच कुटुंब होतं ना आपलं. माणसं बी होती, पण आर्थिक बाजू ही कमजोर जरी असली तरी पुढे सुधरत गेली. म्हणजे बदल पण होत गेलं. आता आमचा मुलगा बी तेच करतोय, वारीच करताय ते पण. म्हणजे तुमची परंपरा मुलांना ते चालू केली आणि अख्खं कुटुंब वारीमध्येच आहे. आता बऱ्याच वेळेला असा म्हणजे लोक म्हणत असतात की अण्णा तुम्ही वारीला जाताय, वारीतनं काय मिळतं असं जर विचार? वारीत समाधान मिळतंय, दुसरं काय. त्याच्यापासून आपल्याला प्रगती बी होती आणि चांगलं विचार असेल चांगलं बी होतं. बर. आता एक सांगा, तुम्ही सांगितलं की माळ घातलेलाच फायदा सांगितलं, का घातली सगळ्यांचा इतिहास सांगत आलेला आहे. पण माळाचं नसते किंवा वारकरी संप्रदायाचा आलाच नसता तर काय झालं असतं? वाईट म्हणजे वाईटच विचार लागला असतं, संगत वाईट झाली असती, दारू प्यायला लागलो असतो. आणखीन काय म्हणजे साधी मी तंबाखू सोडली 4-5 वर्ष झाली या संगतीमुळं. समोर पांडुरंगाची एक जणांनी मला शपथच घातली की तुम्ही पांडुरंगाच्या समोर ज्या वस्तूला जाळली त्या वस्तूचं पाळायचे का न पाळायचे तुम्ही ठरवायचे. बरोबर आहे. हे मी संतांनाच सांगितलं, उपदेश केला की आमच्यात जगे महाराज सुरवडच आहेत. त्यांनी सांगितलं तंबाखू सोडायसाठी. जरा मी म्हणत नाही तंबाखू सोडा, पण पांडुरंगाच्या समोर तिला जाळली म्हणजे घ्यायची का सोडायची तुम्ही ठरवायचं. सर्वस्व आपल्या हातात आहे. हा. मग म्हणजे ते तंबाखू तुम्ही सोडावी म्हणून पांडुरंगाच्या मंदिरात बसूनच झालं होतं.
ती जाळून टाकली हा, आणि परत मग हात लावायचा आता हात लावायची जरी आपली इच्छा झाली तरी पांडुरंगा समोर दिसतं आठवण येते की आपण त्यांच्या समोर झालं मग आपण लबाडी करणार. बरोबर त्याच्यापेक्षा ती तंबाखू सुटली. म्हणजे निर्व्यसनी वाईट व्यसन नाही लागलं, एवढं झालं. बरोबर आहे की बरं आपल्या प्रपंचाचं वाटोळ झालं असतं. हो आपण जर वाईट मार्गाने गेलो असतो, दारू पिलो असतो, आणखीन काय एवढं जबाबदारी पार पाडता झाले नसते. बरोबर आहे की बरं त्याच्या कृपेने आपण इथपर्यंत चालले चांगल्या विचाराने. बरोबर आहे ते जर अपूर्व विचार जर त्यांच्या वाईट माणसाच्या संगतीनं जर गेलो असतो हा तर आपलं चांगलं व्हायचं संबंधच येतोय कुठं. कायच नाही ना. कारण आपण वाईटच मार्गाने जाणार. आणि आपण काय काय करणार? सांगणार आहे आता अण्णा तुमचं वय किती आहे साधारण? आज साधारण माझं वय 75 वर्ष 75 पूर्ण केले केले. म्हणजे ह्या वर्षी काय नियोजन वारीला जायचं काय त्या वर्षी म्हणजे आता वयाच्या मानाने वारी आमचा मुलगाच म्हणला, आता सगळं मीच मुलाला म्हणला तर आपल्याला काय जमत नाही, अरे बाबा तुझं तू सांभाळ. कारण आतापर्यंत आपण सांभाळलं. वडिलांची तुम्ही जबाबदारी सांभाळल्या तर तुमची जबाबदारी पोरग सांभाळ पोरग सांभाळत आहे. आणि सगळ्यात एक की वाईट गोष्ट आहे सांगतील. ते हा सांगतील मार्ग चांगलं. बापू महाराजासारखे माणसं भेटली, ते गुरु झाले. बरं गुरुच्या आज्ञा आपण पाळली आतापर्यंत आणि त्याच्यामुळे आपला फायदा बी झाला. बरोबर आहे की सगळ्याच गोष्टी सगळ्याच वेळेस. आता आज आमचं एकत्रच कुटुंब आहे. अजून भाऊ सगळे भाव एकत्र एकत्रच आहे. आणि पारायण सोहळ्यात सगळं ह्याच्यात सगळं सगळं तू मुलगा बी करतो आणि मी बी करतो. सगळेजण मिळून हा, सगळं. आणि सगळ्यात तुम्ही मगाशी सांगितलं की सगळ्यातला आनंद आहे हा. तो आनंद फार मोठा आणि आहे. आपल्याला एक समाधान चांगलं की आपली पोरं बाळा बी चांगल्या मार्गाला आहेत. त्याच्यामुळं आपलं वाईट होण्याचा सवालच येत नाही. कारण माऊलींचीच काळजी माऊलींची कृपा, गुरुजींची कृपा आपली आहे. सगळे आणि जवळजवळ आमच्या 75% लोक माळकरी आहेत गावामध्ये गावामध्ये सुद्धा. म्हणजे हे कस काय परिणाम होत गेला 75% म्हणजे गावात पारायण सोहळा वगैरे म्हणजे कसं काय? माऊलीची कृपा. हम्म, म्हणजे आमचं मळवलीचं माऊली होतं का हम्म. त्यांची कृपा आणि माऊली देहूकर महाराजाच्या फडावले असल्यामुळे हा. ते माऊलीच एक कृपा चांगली पांडुरंगाची की आमच्या गावात 2 सप्ताह आहे. हा आणि त्या सप्त्यामुळे लोकांनी वळणं बी चांगली लागली. 7 दिवस कीर्तन ऐकायची, त्यातून चांगलं विचार ऐकायचं आणि वागताना नीट वागायचं. ते सगळा हे माळेचा परिणाम हे माळाचा. सप्त्याचा परिणाम. बिगर माळ घालतं. कारण आपण पाप करायचं म्हणलं ना तर माळ आपल्याला गळ्यात आहे. आपण या गोष्टी करायच्याच नाही किंवा लबाड बोलायचं नाही, कुणाला चांगलं वाईट बोलायचं नाही. म्हणजे माळेची आठवण होते माळाची आठवण. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी पण आपली भावनाच होत नाही ना वाईट करण्याची माळमुळं. दारू पिणं म्हणा आता काय योग्य आहे का? दारू प्यायला गेलो कोण काय करते काय माळ दर्शी आपल्याला कशाला चालला जायचं ना. पण एक विचारात बदल होतो. बदल होतो ते माळेमुळे सगळं सगळं कंट्रोल मध्ये नियंत्रणात राहतं. नियंत्रणात राहतं. धन्यवाद अण्णा. खरं तर माळ का घातली आणि माळामुळे काय बदल जीवनात घडत गेले, कसं कुटुंबात बदल होत गेले या संदर्भात तुम्ही खरं तर मंदेश भूषणशी बोलताना सविस्तर सांगितलेलं आहे. तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण.